2024च्या लोकसभेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियावर डिजिटल जगात काँग्रेस आघाडीनं भाजपला दिलेली तुल्यबळ टक्कर। 2013-14 साली नरेंद्र मोदींच्या डिजिटल झंझावाताला नेमकं उत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला राहुल गांधींना कळलं तोवर निवडणूक संपून गेली होती आणि मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिलं होतं। आजच्या जमान्याची भाषा, आजच्या पिढीची आयुध वापरून मोदींनी यश मिळवलं होतं। सुरुवातीला मोदींना नावं ठेवणारे, रिडिक्यूल करणारे काँग्रेसचे नेते आणि इतर मोदी विरोधक 2019 साल येईपर्यंत हळूहळू ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर दिसू लागले होते। मात्र तोवर मोदी आणखी पुढे गेल्यामुळे फार फायदा झाला नाही। 2024च्या प्रचारात मात्र मोदी विरोधकांनी आपली रणनीती पूर्णपणे बदललेली दिसली। त्यांनी थेट या क्षेत्रातील लीडरला म्हणजे मोदींना कॉपी केलं। ते जे करतील त्याचं उत्तर त्याच प्लॅटफॉर्मवर, त्याच भाषेत, त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे देणं सुरू केलं। राहुल गांधींची यात्रा असो, अखिलेश तेजस्वी सोबतचा संवाद असो, इन्फ्लुएन्सर सोबतच्या कॅन्डिड मुलाखती असोत, फॅक्ट चेकसाठी ध्रुव राठी सारख्या तरुणांचा केलेला वापर असो, मोदी आणि भाजपची एकाधिकारशाही मोडून काढण्यात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला यश आलं असं लोकसभेचे निकाल बघून तरी म्हणावं लागेल। त्यामुळेच भाजप विरोधकांवर फेक नॅरेटिव्हचा आरोप करतंय, तर विरोधक भाजपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला देतंय। राजकारण आहे तर खोट्याचा आधार घेतला जाणार, सोयीचं तेवढंच पसरवलं जाणार हे गृहीतच धरलेलं आहे। मात्र ते खोटं, ते फेक नॅरेटिव्ह देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारं तर नाही ना, समाजात दुही माजवणारं तर नाही ना, येणाऱ्या पिढीचं भविष्य अंधारात लोटणारं तर नाही ना, याचा विचार फक्त सर्वांनी करायला हवा।